रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या नाणार सागवे गावामध्ये बॉक्साईट उत्खननावरून आता वातावरण तापलंय। बॉक्साईट उत्खननासंदर्भात होणारी 26 मेची जनसुनावणी उधळून लावू असा इशारा देण्यात आलाय। बॉक्साईट सारखा विनाशकारी प्रकल्पांना आमचा विरोध असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। नाणारमध्ये 144.95 हेक्टरवर आणि सागवे गावात 120.48 हेक्टरवर उत्खनन होणार आहे। वार्षिक 9 लाख टन क्षमतेचा बॉक्साईट प्रकल्प आहे। बॉक्साईट उत्खननाविरोधात राजापूर पंचायत समितीनेही विरोधाचा ठराव केलाय। हद्दपार हद्दपार जमीन आमच्या हक्काची हद्दपार। कोकणात विशेषतः राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या पुन्हा एकदा प्रकल्प विरोधी हाक ऐकायला येऊ लागले। आधी जैतापूर, त्यानंतर नाणार किंवा बारसूची रिफायनरी आणि आयलॉग सारखे प्रकल्प यांना झालेल्या विरोधानंतर आता बॉक्साईट उत्खननाला इथं विरोध होतोय। माझ्यासोबत हे सगळे ग्रामस्थ आहेत। तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही झेडपी सदस्य आहात। आमचं एवढंच म्हणणं आहे की 2017 साली जी रिफायनरी आली होती, तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की विनाशकारी प्रकल्पच कोकणामध्ये का? रिफायनरी झाली, अणुऊर्जा प्रकल्प झाला जैतापूरला, आता बॉक्साईट आलं, म्हणजे जी संकट येणार आहे ती फक्त कोकणावरच, आणि आम्हाला हा बॉक्साईट प्रकल्प सुद्धा नको आहे। हा बॉक्साईटचा थर जो आहे एक नैसर्गिक स्पंज म्हणून काम करतो, म्हणजे पावसाचं पाणी शोषून घेतो आणि जी पाण्याच्या खालची पातळी जी आहे ती पाण्याची पातळी मेंटेन करतो। जर आता इथे उत्खनन झालं तर संपूर्ण पाण्याची पातळी नष्ट होईल आणि पाण्याच्या विहिरी, नद्या ह्या सगळ्या कोरड्या होतील। आणि आमचे आदरणीय पालकमंत्री यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आमच्या राजापूरचे आदरणीय आमदार आहेत भैया सामंत साहेब, यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की बॉक्साईटसारखे प्रकल्पाला आम्ही कुठेही इथे थारा देणार नाही किंवा आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे। कोकणात प्रत्येक प्रकल्पाला विरोध होतो हा समज आधी चुकीचा आहे। रिफायनरी झाली, रिफायनरीनंतर अणुऊर्जा झाला आणि आता बॉक्साईट, ह्या आंबा बागायती आणि मच्छीमारी ह्याच्यावर डायरेक्ट ज्यांचा आघात होतो अशा प्रकल्पांना इथला विरोध आहे। आज मला सांगा, हे क्षेत्र बाधित होतं आहे। ही झाडं पुन्हा उभी करायला किती वर्ष लागतील ह्याचा विचार कोणीतरी केला आहे का? आमची स्वतःची 700-600 झाडं ह्याच्यामध्ये बाधित क्षेत्रामध्ये आहेत। आज कुठेही आंबा नाही आहे, पण सुदैवाने नाणार, कुंभवडे, सागवे ह्या भागामध्ये अतिशय चांगला आंबा आहे। आमचे बागायतदार अतिशय मेहनती बागायतदार आहेत। पणन महामंडळातर्फे जी काय आंबा एक्सपोर्टसाठी जे काय सेंटर उभारलं जातं, जे इथे कोकणात अवेलेबल नाही, आणि आमच्या मोपायरवर पोर्ट वगैरेपासून आपण ते एक्सपोर्ट करू शकतो गल्फमध्ये वगैरे, ते आम्हाला इथे उपलब्ध करून द्या, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।